नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट WCD जलसंधारण अधिकारी या पदासाठीची एक्झाम आजपासून सुरू झालेली आहे। आपण आहोत पुण्याच्या हडपसर येथील आयॉन सेंटरवरती, TCS सेंटरवरती। तर आपण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहोत की त्यांना कसा गेलाय पेपर, कशा पद्धतीची डिफिकल्टी लेवल होती, कुठला टॉपिक आलेला होता आणि कशा पद्धतीने फिरकी घेतलेली आहे WCD डिपार्टमेंटने। थँक्यू व्हेरी मच। पहिल्यांदा आपलं नाव सांगा। ऋषिकेश गीते। ऋषिकेश आपल्यासोबत आहे आणि WCDची एक्झाम देऊन ते आत्ताच आलेले आहेत। त्यांचा चेहरा सांगतोय जरा चांगला पेपर चांगला गेलेला दिसतोय त्यांना। तर सर पेपर इझी होता सगळेजण म्हणतात, पण ज्यावेळेस पेपर इझी असतो त्यावेळेस कट ऑफ परत हाय जातो। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की टायमिंग पुरला का तुम्हाला? टायमिंग हो ठीक होता, टायमिंग पण म्हणजे 10-1 मिनटं उरले होते माझे। बरं, त्याच्यामध्ये इंग्लिशसाठी थोडा हार्ड होता पेपर। ओके, इंग्लिशचं पर्टिक्युलर हार्ड होता। टेक्निकलमध्ये कुठला सब्जेक्ट हार्ड वाटला? टेक्निकल नाही, टेक्निकल मॉडरेट होता। ओके, आणि ॲप्टी रिझनिंग? ॲप्टी रिझनिंग पण मॉडरेट, म्हणजे जास्त काही हार्ड नव्हता आणि जास्त पण काही। इन्फिनिटी अकॅडमीचे मॅरेथॉन सेशन कालचा बघितला? हो, पाहिला होता। त्याचा काही फायदा झाला? खूप फायदा झाला त्याचा। ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जलसंधारण अधिकारी ही पोस्ट आहे। नुकत्या सगळ्या बाकीच्या एक्झाम झाल्या त्या एक्झाम दिल्या होत्या तुम्ही? हो, दिल्या होत्या। त्याच्यामध्ये हा एक पेपर मला सोपा वाटला। ओके, म्हणजे सगळ्यात सोपा हा पेपर वाटला, टाईम कन्झ्युमिंगही नव्हता। त्याच्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे आणि एका सुरात त्यांचं म्हणणं आहे बेस्ट ऑफ लक सर भविष्यासाठी। पहिल्यांदा आपलं नाव सांगा। श्वेता प्रफुल्ल बोलते। मॅडम तुम्हाला कसा गेला पेपर? पेपर होता इझी, निगेटिव्ह मार्किंग नको हवं होतं फक्त। बरं, आणि टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला कुठला पोर्शन जो आहे तो कठीण गेला? नाही, मॉडरेट लेवलचंच होतं, फार कठीण नव्हतं। ओके, टेक्निकलमध्ये साधारणतः कुठल्या विषयाचे क्वेश्चन जास्त वाटले तुम्हाला? सॉईलचे होते, हां, ट्रॅफिकचे थोडेफार होते, ट्रॅफिकचे सुद्धा होते आणि सॉईल मेकॅनिझमचे होते। ओके, आणि नॉन टेक्निकलमध्ये कुठला कठीण वाटलं तुम्हाला? कठीण नव्हतं। GK थोडेच होते, GKचे जास्त नव्हते। ओके, GKचे कमी होते, पण मग लँग्वेज वगैरे इझी होतं लँग्वेज। थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच। कुलदीप गमे। सर आपल्याला कसा गेला पेपर? इझी होता सर, इझी। पण मग ज्यावेळेस इझी पेपर जातो त्यावेळेस कट ऑफ जास्त लागतो, तुमचं काय म्हणणं आहे? सर हाय बरं, टेक्निकलमध्ये कुठल्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन आले? ऑल ओव्हर सब्जेक्ट घेतले सर, असं स्पेसिफिकेशन कुठं नाही ठेवलं त्यांनी। बरं, आणि नॉन टेक्निकलमध्ये? नॉन टेकमध्ये इझी आहे नॉन टेक, फक्त त्यामध्ये करंट थोडंसं 2-3 क्वेश्चन टफ होते करंट। आणि वेळ पुरला का तुम्हाला? हा, वेळ उरला होता, 1 घंट्यामध्ये झाला होता माझा पेपर। ओके, म्हणजे मग टाइम कन्झ्युमिंग नव्हता पेपर? टाइम कन्झ्युम नव्हता। न्यूमेरिकल वगैरे आले होते का? हां सर, न्यूमेरिकल होते ना, पण इझी गोईंगमध्ये होते। फक्त 2 क्वेश्चन थोडं 3 क्वेश्चन थोडे वेगळे विचारले होते, जसे की आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण रेग्युलरचा असतो तो मास मुवमेंट ऑफ इनर्शिया यावेळेस घेतला होता। ओके, आणि मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेळ वगैरे तुम्हाला पुरला, पण नॉन टेक्निकलमध्ये लँग्वेजमध्ये कुठला जास्त टफ होता का? लँग्वेजमध्ये काय नाही, इझीमध्ये होतं, आपला पॅसेज आलेला होता। बरं बस काय नाही, पॅसेजचे 2 क्वेश्चन होते आणि एक फिलिंग इन द ब्लॅक्सचे होता। बरं, ज्या पद्धतीने अभ्यास केला त्या पद्धतीने जे डिफिकल्टी लेवल होती ती कशी वाटली तुम्हाला? डिफिकल्टी इझी टू मॉडरेट। इझी टू मॉडरेट? मॉडरेट टू नॉट हार्ड, इझीच होता, इझी टू मॉडरेटमध्ये होता। थँक्यू सर अँड बेस्ट ऑफ लक। थँक्यू सर। सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा। सर माझं नाव शुभम विठ्ठल सोरसे, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून आलेलो आहे सर। आपल्याकडे शुभम आहे, WCDची एक्झाम दिलेली आहे, तुम्हाला कसा गेला पेपर? सर इझी होता पेपर। सगळेजण म्हणतात इझी होता, म्हणजे टाइम कन्झ्युमिंगच्या बाबतीत इझी होता की टेक्निकल लेवल डिफिकल्टी लेवल ती इझी होती? डिफिकल्ट लेवल बी इझी होते, फॉर्म्युले पण जास्त नव्हते आले, प्रॉब्लेम्स जास्त नव्हते आलेले, पुन्हा टेक्निकल सेक्शन पण इझी होता, बोथ 1 and 2 मध्येच होता। असं रिझनिंग 2 टाईपमध्ये होते, असर्टिव्ह टाईपमध्ये। बरं, याच्यामध्ये कुठल्या विषय तुम्हाला डिफिकल्ट वाटला त्याचे प्रश्न? डिफिकल्ट म्हणजे कुठलेच नाही आहे, BCM जरा जास्त आलेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, म्हणजे BCMचे जास्त प्रश्न होते समजा। बरं, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच। हो, सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा। माझे नाव दीपक कांबळे आहे। आपल्यासोबत दीपक सर आहे, WCDचा पेपर त्यांनी दिलेला आहे। सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेपर कसा गेला? मला आपलं सर क्लासचे आपलं इन्फिनिटी अकॅडमीचे जे प्रिडिक्शन क्वेश्चन होते त्यामधूनच खूप सारे क्वेश्चन आलेले त्याच्यामध्ये। बरं, आणि पेपर असा मॉडरेट लेवलचा होता असा, म्हणजे कालचं जे मॅरेथॉन सेशन घेतलं होतं आपण त्याचा काही फायदा झाला? हो सर, त्याचा खूप फायदा झाला सर। बरं, आता टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठला टेक्निकल हार्ड होता की नॉन टेक्निकल हार्ड होता? सर दोन्हीला समान वेटेज होतं सर, म्हणजे असं सेम वेटेज होतं। डिफिकल्टी लेवल कशी होती? सर मॉडरेट लेवल होता असं, म्हणजे हार्ड लेवल असा काही नव्हता पेपर। बरं, बऱ्यापैकी होता सर। न्यूमेरिकल वगैरे आले होते?
न्यूमेरिकल सर 2 आलेले म्हणजे युडेल वगैरे एक दिला होता आणि पॉईंट ए आणि पॉईंट बीचं ते हे काढायला सांगितलेलं म्हणजे याच्यामध्ये टेक्निकलवरती जास्त क्वेश्चन्स कुठल्या सब्जेक्टमधनं आले होते? टेक्निकलवरती सर सगळ्यांना मोस्टली तर बघायला गेलं तर समान वेटेज दिलेलं होतं बट इरिगेशनवरती जास्ती थोडंसं क्वेश्चन वाटले मला याच्यामध्ये. आणि ॲप्टी रिझनिंग कसा वाटला सेक्शन? ॲप्टी रिझनिंगचे सर क्वेश्चन फक्त 3 का 4 क्वेश्चनच असे पाहायला मिळाले. बरं म्हणजे तो बरेपैकी होते ते क्वेश्चन. एक साधारणतः वेटेज 60-40 होतं का? 60 टेक्निकल आणि 40 नॉन टेक्निकल असं होतं. थँक्यू सर आणि बेस्ट ऑफ लक.